अमित भाऊ उत्कृष्ट असं समालोचन केलंय सकाळपासून अमित भाऊंनी. अमित भाऊ जाधव उत्कृष्ट असं समालोचन करतात ते. आणि पहिलाच बॉल उत्कृष्ट असा बाउंड्रीच्या दिशेने जाणारा बॉल अडवला आहे सुनील भोजने यांनी. अमित भाऊंना विनंती आहे पुढील मॅच त्यांनी समालोचन करायचंय. हो धन्यवाद संदेश भाऊ. कॉमेंट मध्ये आहे ना. ओके ओके. कॅच जिओ मेरे लाल बात आहे साहिल कंपनी रिटायरमेंट घेतली आणि याने हिट केलाय. सुंदर असा कॅच घेतलेला आहे साहिलने. डीजेला विनंती आहे की त्यांनी गाणं थोड्याच वेळासाठी वाजवा जेणेकरून आपल्याला कनेक्टेड अशी कमेंट्री करता येईल. सबका किशोर सपकाळ यांचे सुपुत्र साहिल सपकाळ आणि हा सुंदर असा झेल दुसरी विकेट. हॅट्रिक चान्स. उत्कृष्ट अशी बॉलिंग चालू आहे एम के कडून. हवेनुसार त्यांचा चेंडू फार सुंदर असा वळत आहे आणि अपोजिट टीमवर दबाव पूर्णपणे. हॅट्रिक चान्स आणि हा हॅट्रिकचा चेंडू आणि या केल्यात अयशस्वी. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 2 रन. 1 ओव्हर 2 रन 2 विकेट. एमकेने पहिल्याच ओव्हरमध्ये आपलं इरादे स्पष्ट केले आहेत. हम भी किसी से कम नहीं. आपल्या होम ग्राउंडवर सामना खेळताना आपले सर्वस्व पणाला लावलेले आहे. मित्रांनो, आयुष्यात
स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. म्हणतात ना की ढासळलेल्या घराच्या विटाही लोक सोडत नाही. संकटाला एवढं सामोरे जा, त्याच्यावर एवढं तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तो इतिहास आज या ठिकाणी कोण घडवणार हे याची देही याची डोळा आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू घेऊन येतोय तो निलेश भोजने. एक धाव घेण्याचा प्रयत्न. प्रवीण बाटे आपलं सर्वस्व पणाला लावत आहे, पण त्याची काळजी तेवढीच घेत आहे की चेंडू पकडताना कुठे इजा होऊ नये, म्हणून सावध पवित्रा घेत आहे. शेवटी मॅच आहे, संघाला अरे सावरा, जल्दी स्वतःला बोल, सावरू मुझे नका. पनवेल निकलना है. चेंडू हाताखालून गेला तर संघाला त्याचं नुकसान होईल. तुम्ही चेंडू खाली जा. आणि या कॅच निसाळ क्षेत्ररक्षण, त्यामुळे 2 धावा मुंबई स्पार्टन संघाला मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 6. दुसरा ओव्हर. खूप टाईट गोलंदाजी. मुंबई स्पार्टनला एकदम दबावात ठेवलेला आहे. आयोजकांनी आधीच त्यांचे इरादे सगळे स्पष्ट केले आहेत आणि स्वतःचं होम ग्राउंड असल्यामुळे नागेश्वर क्रिकेट क्लब आपला दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली ओव्हर 2 विकेट, दुसरी ओव्हर नील भोजने, पहिली ओव्हर MK 7 रन, 4 बॉल 7 रन. सेकंड ओव्हर नील भोजने आपली वैयक्तिक दुसरी, 4 रन, 7 रन 7. संदेश भाऊ स्कोर बोर्ड चेक करा. 7 रन 7. 7 रन 7. पहिल्या ओव्हरला 1 रन होता ना. ओके, 6 रन 6. रन आणि हा रनआउटचा चान्स मिस झाला. अंपायरच्या डिसिजनकडे सगळं, आणि ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर प्लीज, कृपया खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचं डिसिजन कॉमेंट्री बॉक्सकडे मागू नये. अंपायर जोपर्यंत डिसिजन मागत नाही. डिसिजन पेंडिंग आहे, थोडं वेट करा. थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटच्या विकेटची अपील केलेली आहे. याच सोबत थर्ड अंपायर डिसिजन देता है. अरे जल्दी बोल, मुझे पनवेल निकलना है.
क्रिकेट क्लब ए वर्सेस स्पार्टन बॉयज सांताक्रूज. पुढील चेंडू घेऊन येतोय निलेश भोजने. संदेश भाऊ कंटिन्यू. दुसरी ओव्हर निलेश भाऊ भोजनेचा शेवटचा चेंडू आणि हा उत्तम असा शॉट. 1 रन. याच रन बरोबर धावसंख्या झालेली आहे 7 रन 2 ओव्हर 3 विकेट. 3 विकेट 7 रन 2 ओव्हर. तिसरी ओव्हर घेऊन येते. रंगतदार असा सामना ईश्वरच्या हातात, ईश्वरच्या दिशेने कळलेला दिसतो. पुढचं षटक घेऊन येतोय तो मयूर. मयूर श्रीखंडे आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे. त्याचा सामना करत आहेत. कुणाल. स्ट्राईक बॅट्समन कुणाल, नॉन स्ट्राईक बॅट्समन हर्षल. तिसरा ओव्हर. व्हाईट बॉल. बोनस धावा. याप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 8 रन. तिसरा ओव्हर पहिला चेंडू सामना करत आहे आणि हा चौकार. संघाचा पहिला चौकार या ठिकाणी कुणालच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली आहे 12 रन. 12 रन. तिसरा ओव्हर पहिला चेंडू आणि हा संघाचा पहिला चौकार. कुणालने आपल्या संघासाठी धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सुंदर असं किपिंगचं प्रदर्शन एम के कडून. वेल स्टॉप. धावसंख्या झालेली आहे 13. तिसरा षटक. मयूर तिसरा चेंडू घेऊन येत आहे. सामना करत आहे हर्षल. वाईड बॉल. धावसंख्या झालेली आहे 14. 14 रन. फलंदाज बॅटिंग करताना थकत आहे आणि गोलंदाज आपली ओव्हर टाकताना थकताना दिसत आहे आणि धावसंख्या वाढताना त्यांची मदत करताना पण दिसत आहेत. बॅटेतून धाव कमी आणि अवांतर धावा जास्त येत आहेत. पुढचा चेंडू मयूरचा. सामना करतोय हर्षल आणि हा वेल गुड फिल्डिंग.
दीपक एकोणतीस रन, चौथी ओव्हर. सुंदर असं अपील आणि इथे ओव्हर समाप्त झालेली आहे. 4 ओव्हर 29 रन. 4 ओव्हर 29 रन. चार ओव्हर 29 रन. कृपया आयोजकांना विनंती आहे की त्यांनी हॅलो कुठल्याही प्रकारची गडबड इथे व्यासपीठाकडे करू नये. मॅच कंटिन्यू करण्यात यावी. MK आणि ही विकेट MK ने तिसरी विकेट घेतली, त्याची वैयक्तिक तिसरी विकेट.
गर्दी होत आहे. स्टेजच्या मागे जे काय असेल ते स्टेजच्या मागे विचार करा त्याचा. कुठल्याही प्रकारची गर्दी इकडे समोर करू नये. आपण सगळं खेळ भावनेने घेत आहोत. एवढं उत्तम नियोजन या ठिकाणी झालं आहे. कुठल्याही गोष्टीला गालबोट लागायला नको. कृपया विष्णू भाऊ तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये. विषय मिटलेला आहे. मॅच चालू करा पंच. संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहे नीलभाऊ भोजने. आयोजकांना विनंती आहे की हा विषय मिटवा. इथे संघाचं पूर्ण लक्ष तुमच्याकडे येत आहे. कृपया या विषयावर चर्चा करण्यात येऊ नये. संघ तिथे तुमचा खेळत आहे. संघाचा शेवटचं षटक पहिला चेंडू 33 धावा. अंपायर बॉल. पहिला बॉल. एक बॉल. हा सेकंड चेंडू मारण्याचा प्रयत्न. हा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 37 रन. हर्षल याने चौकार मारलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 37. कृपया विलास भाऊ, विष्णू भाऊ, महेंद्र विनंती आहे की स्टेज समोर गर्दी करू नये. विषय स्टेजच्या मागे घ्यावा जे काय असेल ते. विष्णू भाऊ प्लीज गर्दी करू नये. धावसंख्या झालेली 37 रन. वाईड बॉल 38 रन. रन. 2 बॉल. शेवटचं षटक आणि हा सुंदर असा शॉट या ठिकाणी मारलेला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी झाली. ही दुसरी रन आणि परिपूर्ण 2 रन घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 40. आयोजक आहे विसरू नका. विषय संपवा. टीम डिस्टर्ब होते. सगळे तुमच्याकडे बघताय. मागे व्हा सगळेजण. सगळ्यांनी मागे जायचंय. आयोजकांनी हा विषय तो असेल तो वैयक्तिकरित्या बाहेर स्टेजच्या मागे सोडवावा. कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स किंवा त्रास होणार नाही याची विचार करावा. वाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे 41 रन. 3 बॉल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्पार्टन बॉयज मुंबई यांनी थोडं करत आपला संघाला 41 धावापर्यंत नेलेलं आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 50. धावफलकावर लागावी त्याच्या पुढेही जावी एवढी अपेक्षा. हा पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा फटका या ठिकाणी मारलेला आहे. अडवण्याचा प्रयत्न. 2 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 43. रन. 43 रन आणि हा सुंदर असा फटका. 1 रन. एक चौकार मयूर श्रीखंडे यांच्याकडून. आणि हा शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 47. 50 धावा पूर्ण करण्यासाठी 3 रनांची आवश्यकता आणि हा फटका मारलेला आहे. 1 रन घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 48. 48 रन. हा शेवटचा रनआउट झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे
बॅट्समन पाठवायचे लवकर. नागेश्वर क्रिकेट क्लब ए. स्पार्टन चलो, बॉयज शुरू करो. सांताक्रूज हे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. नागेश्वर क्रिकेट क्लब ए. देखू नको काय म्हणून मकडायला मी आई तुला बाई मोर आई नदी तळीले चालणे याचबरोबर चलो अभी नागेश्वर मित्रमंडळाकडून नागेश्वर क्रिकेट क्लब कडून त्यांचे दणाडीचे 2 फलंदाज येत आहेत. MK व अविनाश भाटे दोन्हीही उत्तम फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतील ते. कमेंट्री बॉक्स चालू द्या. ओके. नागेश्वर क्रिकेट क्लब नासिक बनाम स्पार्टन बॉयज सांताक्रूज मुंबई. अभी किसकी बैटिंग? हाँ, नागेश्वर क्रिकेट क्लब की बॅटिंग. नासिक किती स्कोर झाला? स्कोर किती झाला? 49 टू विन. रुपेश पहली गेंद अपनी स्पार्टन बॉयज सांताक्रूज मुंबई की तरफ से. इम्ताल के बेटी है दोस्तों, नौजवान युवा और सीनियर प्लेयर से भरा हुआ ये दोनों तरफ से. ऑन स्ट्राइक नाम क्या? नाम किरण मामा श्रीखांडे यांचंही ते आगमन झालेले, यांचंही स्वागत. दीपक भाटे. और बेहतरीन शॉट. 4 रन, कोई जवाब नहीं अंपायर की तरफ से. 4 रन. एक ओवर का पावर प्ले होगा दोस्तों. ओनली 1 और पावर प्ले, उसमें सिर्फ 2 खिलाड़ी. और ये लॉन्ग ऑन की तरफ मारा हुआ शॉट देखते हैं. ये 4 रन. 1 नंबर. हेलो. 1 नंबर शॉट, हवा में मारा हुआ शॉट. देखते क्या होता है. ये कैच छूटा. 4 है 4. भारत का बच्चा म्युझिक बंद करा. हेलो शांती रखो. अतिशय सुंदर असा फटका अविनाश भाटे यांनी मारला होता. तेवढंच छान क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता अविनाश कडून, पण अपसफल राहिले. चौथी गेंद. रुको 1 मिनट रुको. चौथी गेंद रुपेश डाल रहे अपनी पहली और इनिंग की फर्स्ट और चौथी बॉल लेकर आ रहे.
और ये डॉट बॉल। तीनों गेंद में पहली 22 चली गई, दूसरी 4 और तीसरी भी 4 और चौथी गेंद डॉट। पांचवी गेंद लेकर और ये फिर से करारा प्रहार, ये छोड़ी हुई गेंद। फील्डिंग में थोड़ी बहुत सुधार की जरूरत है टीम को। स्पार्टन बॉयज सांता क्रूज मुंबई अभी बॉलिंग कर रही है, देखेंगे किस प्रकार से उनका आक्रमण होता है। राइट हैंडेड स्ट्राइक पे महेश और ये मारा हुआ शॉट, देखते हैं कितने रन्स मिलते हैं और ये 4 रन। थोडाच वेळ वाजवत चला ब्रेक मध्ये. हेलो हेलो, आवाज आ रहा है ना? फुल टॉस बॉल, फिर से एक बार ऑन साइड की दिशा में कहरा प्रहार, बस 4 रन। एक निकली हुई गेंद और ऑन साइड की दिशा में 4 रन। कोई मौका नहीं फील्डर को उसके ऊपर से जाते हुए। देखते हैं नेक्स्ट बॉल और ये फिर से करारा प्रहार, पर इस बार असफल और ये कैच आउट। अच्छी हुई अपनी इनिंग की आक्रामक शुरुआत उन्होंने अपने टीम के लिए कर दी है। बॉलर्स नेम कुणाल, बेहतरीन शॉट। नागेश्वरचा सेहवाग अशी ओळख असलेला अविनाश की टॉस का बॉस मंचावर यायचंय त्यांनी. और ये अपील की है अंपायर के पास, देखते हैं अंपायर का निर्णय। जय अंबिका Not क्रिकेट out. क्लब धुळे वर्सेस जोशी वॉरियर जळगाव. दोघांना विनंती आहे, दोघं कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. कुणाल की ये पहली गेंद, पहली ओवर सॉरी, और ये तीसरी गेंद, चौथी और ये फायर डिलीवरी। 1 2 3 इधर डॉट लिखो। 4 बॉल उसने की, 4 बॉल में उसने पहले बॉल चौका, दूसरे बॉल विकेट और 2 डॉट। अच्छी ओवर डाली है अब तक उसने अपने टीम के लिए। देखते हैं 5वां बॉल और मारने का फिर से एक बार करारा प्रहार, थोड़ा सा और पिच बॉल और ये अच्छी फील्डिंग, इसे बोलते हैं परफेक्ट फील्डिंग। और ये देखते हैं कुणाल अपनी लास्ट गेंद में क्या कमाल दिखाते हैं। जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी वॉरियर जळगाव. दोघेही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. कर्णधार मंचावर या. और ये मारा हुआ फाइन लेग की तरफ शॉट, सिर्फ 1 रन मिलेंगे। टॉस साठी इस मी दिनेश दौर दादा नाईक, खत्म होने के बाद रवींद्र दादा धाव संख्या कानडे व 23-23। रवी दादा नाईक यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. पुढील आणि आजच्या सामन्यातील शेवटची मॅच जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी वॉरियर जळगाव. विलासदादा ससाने यांनाही विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे वरती या. स्कोर हो गए 23 ना, 23-23, 2 ओवर 23 रन।
आजच्या साखळी सामन्यातील शेवटचा सामना. सुंदर असा बॉलर्स ने महेश अपने पहली और टीम की तीसरी ओवर डालते हुए सावरता था मैच. डालो फटाफट. वो स्लो रेट चालू है. डिसिजन. ओके फेयर डिसिजन. वेल स्टिक से जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि जोशी वॉरियर्स हे फिल्डिंग करणार आहात. और ये शॉट फिर से एक बार पॉइंट की दिशा में, डीप पॉइंट, क्योंकि पॉइंट रखा नहीं है. डेड बॉल. ओके डेड बॉल. क्या हो गया था? वेल्स स्टंप थोड़ा सा बाहर से ठोक कर वेल्स जो है ना ऐसे दबा के रखो. वेल्स कितना होता है? स्टंप टू स्टंप डिस्टेंस होता है 1.5 इंचेस. वेल्स दोनों तरफ से चाहिए, पर ठीक है थोड़ा सा फाइनेंस प्रॉब्लम है दोनों साइड से. स्कोर सांगा. स्कोर कितना हो गया? 24. ये अभी तीसरी ओवर चालू है. मुकेश पहली गेंद हो चुकी है, दूसरी गेंद देखते मुकेश. महेश अच्छा रनअप. राइट हैंडेड बैट्समैन सामना करेंगे और ये बेहतरीन गेंदबाजी, अच्छी लाइन एंड लेंथ, समझ बूझ के डाली हुई गेंद. आसान नहीं होता है इसे फेस करना क्योंकि इसके लिए फुटवर्क लगता है. और ये अच्छा एक करारा जवाब देखते, बेहतरीन 4 रन. इसे बोलते हैं गुड फाइट. एक बॉल भी IPL ची म्युझिक वाजवा. IPL ची म्युझिक वाजवा. अच्छा शॉट, बेहतरीन टाइमिंग, आगे निकल कर स्टेप आउट होकर पूरे बॉडी और स्ट्राइक पर सौरभ है ना. स्ट्राइक पर कौन है? सौरभ. अच्छी बैटिंग, पूरी फ्लो के साथ. स्ट्रोक ऑन साइड को ऑफ साइड को, सॉरी दोस्तों हमारे. नेक्स्ट बॉल. क्या हो गया? हेलो जो स्क्रीन के सामने इधर हो. हेलो दोस्तों स्क्रीन के सामने नीचे बैठ जाओ. हेलो जो खिलाड़ी स्क्रीन के सामने खड़े हो नीचे बैठ जाओ. थोड़े नीचे बैठ जाओ. बॅक स्क्रीन समोर जेवढेही खेळाडू उभे असतील खाली त्यांनी बसून साईडला घ्या. जायचंय. सर्वांना विनंती आहे, बॅक साईडच्या ब्लॅक स्क्रीन समोर जेही खिलाडी बसलेले असतील त्यांनी साईडला जायचंय. साईडला खाली बसून घ्या मित्रांनो, थोडं सहकार्य करा. बॅक साईड ब्लॅक स्क्रीन. हिवारी चषक 2024 मध्ये 2 दिवसीय सामने रंगलेले आहेत. त्यातील आज पहिला दिवस. शॉट है, एक रन दौड़ के पूरा दूसरे रन के लिए भागे. बेहतरीन रन इन बिटवीन द विकेट्स और ये तीसरा रन लेने के लिए भी तैयार, पर नहीं. अच्छी चेसिंग, देखते कि भाई क्या कर पाते. है ना 32 रन जिंकण्यासाठी 18 रन. बॉल बोलू नका.
ओके गुड, लॉन्ग ऑफ की तरफ से अच्छी फील्डिंग, अच्छा स्ट्रोक, बट सिर्फ 1 रन. 49 पाहिजे टोटल जिंकायला. आता धाव संख्या झालेली आहे 33 को 33 3 ओव्हर 33 बरोबर ना, 3 ओव्हर 33. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. आजच्या साखळी सामन्यांमध्ये जे संघ विजेते झालेले आहे मी त्यांची नावं सांगतो. साईराज क्रिकेट क्लब वर्सेस VJCC जळगाव, याच्यामध्ये बाय देण्यात आली होती साईराज क्रिकेट क्लबला. 2 नंबरचा सामना होता लावण्य क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस मोरिया क्रिकेट क्लब बारडोली. यातील लावण्य क्रिकेट क्लब हा विजेता झाला होता. 3 नंबरचा सामना शॉट और फाइन. तिसरा सामना जय बजरंग क्रिकेट जळगाव विरुद्ध केसरी नंदन. यापैकी केसरी नंदन हे विजेते झाले होते. चौथा सामना बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर क्लब जळगाव. यापैकी बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे विजेता झाला होता. 5वी मॅच नागेश्वर क्रिकेट क्लब बी नाशिक वर्सेस हर हर महादेव नंदुरबार. यातील हर हर महादेव नंदुरबार हा विजेता झाला होता. बेहतरीन और 1 रन लेने के लिए कामयाब. अच्छी एम्पायरिंग, अच्छी बैटिंग, अच्छी बॉलिंग, अच्छी विकेट कीपिंग, इतनी अच्छी फील्डिंग. 6वी मॅच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस न्यू शक्ती क्रिकेट क्लब नंदुरबार. यात पुन्हा नंदुरबारचा विजय झाला होता. और ये लगा सिक्सर. What a lovely shot! शॉट है, वेल शॉट, What a ग्रेट lovely शॉट. shot! सुंदर असा फटकार. साइड पे मारा हुआ शॉट, देखते कितने रन होते हैं. और ये 4 रन दोनों फील्डर की बीचों बीच. सुंदर असं बॅटिंग चालू आहे MK इक्वल हो कडून. गए. 1 रन चाहिए जीतने के लिए. फील्डिंग करता यार तो. याचबरोबर जे सकाळपासून उन्हातानात उभे राहून अंपायरिंग करतायत असे आपले अंपायर आदित्य कापसे साहेब, अक्षय दानी साहेब, शुभम चिखले साहेब यांचेही मंडळातर्फे खूप खूप आभार. एक रन वाइड और जीत गए. कंफर्म अंपायर का डिसीजन, वाइड बॉल है. ओके